तर आज तुम्हाला मी गवारीच्या शेंगाची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे। आता या ठिकाणी मी पावशेर गवार स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। आता यामध्ये मी काय काय वापरते, कोणते कोणते मसाले वापरते हे तुम्ही नक्की बघा। आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि हा जो कूट घेतलेला आहे यामध्ये जवस, तीळ, कारळ, लसूण आणि लाल मिरची हे मी वाटून ठेवत असते बरणी भरून। याचा चटणी म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो आणि भाज्यांमध्ये सुद्धा मी 1 चमचा वापरते, कारण मुलं हे जवस, कारळ चटणी खायचा कंटाळ करतात। मग अशा पद्धतीने जर आपण 1 चमचाभर भाजी टाकली तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जवस, कारळ ही चटणी जाते। त्यामुळे अशी चटणी भाज्यांमध्ये नेहमी वापरायची। आता या ठिकाणी मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि आता फोडणी करून घेत आहे। आणि आता या फोडणीमध्येच मी मसाल्याचा वापर करणार आहे। आता ही मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी मी कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकलेला आहे आणि नंतर मी गवारीचे शेंगा यामध्ये टाकलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आता हलवून घेणार आहे। आणि हे कुकर मध्ये ही भाजी केली तर पटकन आपली भाजी रेडी होते। आणि आता कढीपत्ता टाकणार आहे। आता कढीपत्ता जर तेलात टाकला तर तेल सर्व शेगडीवर उडते, त्याच्यामुळे मी कढीपत्ता हा नंतरच टाकत असते। आणि आता हे कढीपत्ता आपण परतून घेऊया। आणि आता हे शेंगा आणि सर्व मसाला त्याला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा व्यवस्थित सर्व हलवून घेऊया। आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकायचं आहे आणि आता आपण तो कूट टाकून घेतलेला आहे। जो कूट आपण शेंगादाणा कूट आणि सर्व कुटाची चटणी यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि यांना मीठ टाकूया त्यामध्ये। आता चटणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकून आपण व्यवस्थित आता हलवून घेणार आहोत। आणि आता हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि आता ह्या कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा, कारण शिट्टी होऊ द्यायची नाही, कारण शिट्टी झाली तर शेंगा खूप शिजल्या जातात आणि मग त्या टेस्ट लागत नाही। त्यामुळे फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करायचा। तर बघा मैत्रिणींनो, अगदी झटपट अगदी 3 मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होते आणि टेस्टला सुद्धा इतकी सुंदर लागते। आणि मुलांच्या पण पोटामध्ये तीळ, जवस, कारळ आणि जवस हे मुलींनी तर नक्की खाल्ले पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्यामध्ये चटणी वापरून ही भाजी केलेली आहे। अगदी टेस्टी अशी गवारीच्या शेंगाची भाजी झालेली आहे।